हॅलो फ्रेंड्स, सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवतोय, तुम्हाला तर कळलंच असेल आज काय बेत आहे। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण बनवतोय टम्म अशा फुलणाऱ्या पुऱ्या, आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बनवला तर पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत। तर परातीमध्ये मी 1 चमचा बारीक रवा घेतला, त्याच्यामध्ये 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलं, 1 चमचा साखर घातली, चवीनुसार मीठ घालूया आणि आपण थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्ट असा गोळा बनवून घेणार आहोत। याच्यामध्ये मैदा अजिबात घालायचा नाही, आपण या गव्हाच्या पिठाच्याच पुऱ्या बनवणार आहोत। त्यानंतर लागेल तसंच पाणी घालायचं आणि घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा। अजिबात सैल पीठ मळायचं नाही, नाहीतर मग काय होतं, आपण जेव्हा पुऱ्या लाटतो तेव्हा मग जास्त प्रमाणात आपल्याला त्याला पीठ लावावं लागतं, आणि जेव्हा आपण तेलात सोडतो तेव्हा मग ते पीठ असतं, ते पीठ जास्त प्रमाणात तेल शोषून घेतं आणि मग पुऱ्या तेलकट होतात। त्यामुळे मळतानाच पीठ घट्ट असं मळायचं। त्यामुळे मी बघू शकताय तुम्ही, लागेल तसंच मी पाणी घेते आणि घट्ट असा मी गोळा बनवून घेणार आहे। तर इथे माझा गोळा मळून झालेला आहे। जे काही परातीला पीठ लागलं असेल ते कोरडं पीठ टाकायचं आणि अशा पद्धतीने सगळ्या परातीचं पीठ व्यवस्थित घ्यायचं आणि मळून घ्यायचं। बघू शकताय, जास्त मी सैल मळलेला नाही। आता आपण याला थोडंसं तेल लावूया वरतून, म्हणजे पीठ वाळणार नाही, आणि आपण अर्ध्या तासासाठी हे पीठ भिजायला ठेवायचं आहे। जास्त तुमच्याकडे वेळ नसेल तर 10 ते 15 मिनटंसुद्धा खूप आहे। तर अर्ध्या तासासाठी हा गोळा म्हणजे पीठ हे मी भिजत ठेवते। तर अर्ध्या तासानंतर आता आपण पुऱ्या लाटायला घेऊया। तर मी थोडंसंच पीठ टाकले, बघू शकताय पोळपाटावर, जास्त पीठ टाकायचं नाही, कारण सुरुवातीचा गोळा आहे त्यामुळे चिकटू शकतं, म्हणून थोडंसंच पीठ टाकायचं। आणि अशा पद्धतीने आता मी लाटून घेते। तुम्ही सिंगल गोळा घेऊन सुद्धा लाटू शकताय पुऱ्या, पण जर तुमच्याकडं वेळ नसेल, तुम्हाला खूप गडबड असेल, तर अशी पद्धत खूप महत्त्वाची आहे आणि ही झटपट अशा पुऱ्या होतात। आणि तुम्ही मोठी चपाती कशाही पद्धतीने लाटू शकताय, गोलच झाली पाहिजे असं काही नाही। तर इथे मी मोठीच्या मोठी चपाती लाटून घेतली। आता माझ्याकडे हे असं झाकण आहे काठवालंच घ्यायचं, म्हणजे पुऱ्या व्यवस्थित होतात। आणि अशा पद्धतीने मी छाप उठवून घेते, बघू शकताय। बघा, अशा पद्धतीने मी इतक्या जाड अशा पुऱ्या लाटून घेतल्यात। जास्त पातळ लाटायची नाही, नाहीतर मग पुऱ्या खूप कडक होतात आणि अजिबात फुलत नाहीत। तरी ते सगळ्या पुऱ्या करून झाल्या, आता मी तळून घेते। मी तेल कडकडीत गरम करून घेतलं होतं आणि त्यानंतर मग मीडियम फ्लेम केली आणि मीडियम फ्लेमवरच मी ह्या पुऱ्या तळून घेते। जर स्लो गॅसवर तुम्ही पुऱ्या तळल्या तर मग पुऱ्या खूप नरम पडतात आणि फुलत पण नाहीत त्या जास्त प्रमाणात। तर बघू शकता, मी अशा पद्धतीने पुऱ्या तळून घेते। पुरी तेलामध्ये टाकली की हलकीशी वरूनच प्रेस करायची, लगेच पलटायची नाही, आणि नंतर प्रेस झाल्यानंतर मग आपण पलटून घ्यायची। तर बघू शकता पुऱ्या किती व्यवस्थित फुललेत आणि मस्त असा ब्राऊन कलर व्यवस्थित आलाय सगळ्या पुरीला। चला आता काढून घेऊया। जेव्हा आपण पुरी टाकतो तेव्हा अलगद आपण झाऱ्यानेच वरतून प्रेस करून घ्यायचं आणि मगच पलटायचं, पलटायची अजिबात घाई करायची नाही। एकूण एक सगळ्या माझ्या पुऱ्या इथे फुललेल्या आहेत। तर सगळ्या पुऱ्या मी तळून घेते आणि करायला सुद्धा खूप सोप्या आहेत त्या पुऱ्या, तुम्ही घरी नक्की बनवून बघा। तर चला सर्व करूया। तर बघू शकताय सगळ्या पुऱ्या एकूण एक फुललेल्या आहेत आणि त्यासोबत श्रीखंड तर झालंच पाहिजे। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा, आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद। एक पुरी मी तोडून दाखवते, बघू शकता आतपर्यंत किती फुलली। चला तर मग आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत मस्त रहा, बाय।